ही सगळी परिस्थिती राज ठाकरे शिवसेनेत परत आल्याने कसं बदलेल, शिवसेनेला उभारी मिळेल? त्यांचा चेहरा नुसता बाळासाहेबांचा नाही, तुम्हाला मी सांगतो, त्याचे विचार पण बाळासाहेबांचे आहेत. कडवा आहे माणूस तो. बाळासाहेब एकदा बोलले तडजोड नाही. आणि बाळासाहेब शिवसैनिकांना जपायचे. त्यांना जे सुभाष देसाईसारख्या शेळ्या मेंढ्यांचे शिवसैनिक आवडायचे नाहीत. त्यांना मैदानगी गाजवणारे शिवसैनिक आवडायचे. राज ठाकरेंच्यामध्ये ते आहे ते. आणि उद्धवजींनी काय केलं? राज ठाकरे त्यांच्या कुटुंबातला माणूस. पहिल्यांदा सखी राज ठाकरे होते, त्याला बाजूला करून टाकला. जयदेव ठाकरेंना बाजूला करून टाकला. स्मिता ठाकरेला बाजूला करून टाकला. बिंद्याच्या फॅमिलीला बाजूला करून टाकली. कोण आहे कुटुंबातला त्यांच्यासोबत मला सांगा तुम्ही. उद्धव ठाकरे आपल्या कुटुंब एकत्र आणू शकत नाहीत. ते महाराष्ट्राचं कुटुंब एकत्र कसं आणू शकतात? त्याचं उत्तर मला कोण देईल? रश्मी वहिनी आहेत, आदित्य ठाकरे आहेत, त्यांचं कुटुंब आहे की त्यांच्यासोबत? त्यांचंच आहे, त्यांचं स्वतःचं आहे. पाटणकर कुटुंबासोबत आहे. पण सख्या भाऊ सख्खे भाऊ आज कुठंच सख्या भावांची फॅमिली. राज ठाकरे तर कुटुंबातलेच होते ना. ही सगळी मंडळी कुठं त्यांच्यासोबत आहेत? त्याविषयी एकनाथ शिंदेसोबत सगळे जेव्हा जयदेव ठाकरे सगळे आले, महाराष्ट्राला काय वाटलं असेल? स्वतःच्या कुटुंबाच्या फॅमिलीला सांभाळू शकत नाही माणूस. याच्यावरून एका गोष्टीवरून लक्षात आलं पाहिजे तुमच्या, की हा माणूस फक्त कमर्शियल आहे. त्याला भाऊबंड कोण नको, राज ठाकरे नको. मी प्रयत्न केला होता. म्हटलं साहेब आणा. ते फक्त 2 जिल्हे मागतायत, एक नाशिक आणि पुणे. द्या ना त्यांना. त्यावेळेला उद्धव ठाकरेंचा मला असा प्रश्न होता, एका म्यानामध्ये 2 तलवार राहत नाहीत, एक तर मी किंवा तो. हे वास्तव आहे.